ओके सो हा जो टॉपिक आपण बघणार आहे इट इज नोन ॲज फंक्शन्स. म्हणजे तुम्ही पुढे जाण्याच्या पुढे जेवढं पण जनरली कोड करणार त्याच्यात मॅक्सिमम यू आर गोइंग टू यूज फंक्शन्स अँड क्लासेस. ओके सो फर्स्ट टॉपिक इज फंक्शन्स. ओके आता फंक्शन मध्ये पण दोन टाईपचे फंक्शन्स आहेत. एक आहे बिल्ट इन फंक्शन म्हणजे काय, जे पायथनने आपल्याला रेडीमेड प्रोव्हाइड केलं आहे. ठीक आहे. आणि दुसरं आहे युजर डिफाईन्ड फंक्शन्स जे तुम्ही स्वतः लिहिणार आहे. ठीक आहे. येस. सो बिल्ट इन फंक्शन कोणकोणते आहे, जसं आपण काल डॉट अपेंड यूज केला होता. येस, डॉट अपेंड, डॉट अप्पर, डॉट लोअर, हे जेवढे पण फंक्शन्स आहेत दे आर बिल्ट इन फंक्शन्स और प्री डिफाईन्ड फंक्शन्स. ठीक आहे. हे कोणी दिले आपल्याला, हे दिलेत आपल्याला पायथनने. ठीक आहे. कशासाठी, टू रिड्यूस अननेसेसरी एफर्ट्स. म्हणजे जे पण गोष्टी आपण डेली लाईफ मध्ये करतो, आता लिस्ट मध्ये बाय डिफॉल्ट तुम्ही काय करणार आहे, डेटा इंट्रोड्यूस करणार आहे, ऍड करणार आहे. ओके त्याच्यासाठी तुम्हाला कोड लागणारच आहे. एक काम करा कोमल, फक्त थोड्याशा इकडे शिफ्ट हो. सगळ्यांनी थोडं थोडं इकडे शिफ्ट हो. अजून थोडं शिफ्ट हो. ठीक आहे. सर का थोडेसे असे शिकते. ओके येस. ओके सो आपल्याकडे जे ऑलरेडी अवेलेबल फंक्शन्स आहेत ते कोणी बनवले आहेत, तर पायथनची कम्युनिटी आहे. झालं. ओके सो पायथनची एक मोठी कम्युनिटी आहे. त्या कम्युनिटीमध्ये काय आहे, भरपूर डेव्हलपर्स आहेत. कम्युनिटी म्हणजे काय, जे लोक ऑलरेडी पायथन यूज करून कंपनीज मध्ये इंडस्ट्रीज मध्ये वर्क करत आहेत. ओके त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या की ही लायब्ररी लोकांना युजफुल असू शकते फ्युचरमध्ये. तर ते लोक काय करतात, त्यांचं जे पण वर्क आहे ते काय करतात, डोनेट करतात किंवा कंट्रीब्युट करतात. ओके आता कोणत्या लायब्ररीज जनरली फॉर्म होतात, ज्या ऍक्च्युअल मध्ये रेग्युलर बेसिसवर यूज होतात. जसं आता इथे अपेंड,
जर तुम्ही लिस्ट बनवली तर बाय डिफॉल्ट एक काय राहणार की तुम्ही त्याच्यामध्ये डेटा ऍड पण करणार, त्याच्यातून डेटा रिमूव्ह पण करणार. मग त्या केसेसमध्ये जे फंक्शन्स आहेत, अपेंड झाला, पॉप झाला, रिमूव्ह, डिस्कार्ड, हे फंक्शन बाय डिफॉल्ट तुम्हाला लागणार आहे. ओके, म्हणून कम्युनिटीने काय केले, ते फंक्शन्स डेव्हलप करून दिलेले आहेत. ठीक आहे. ओके, दुसरा जो पार्ट आहे आता, फंक्शन म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय. सो इट इज अ रिपीटेबल कोड. काय, एकच कोड जो तुम्ही नेहमी नेहमी यूज करणार. जर डॉट अपेंड मेथड तुम्ही बऱ्याच वेळा यूज करणार आहे फ्युचरमध्ये, डॉट अप्पर तुम्ही बऱ्याच वेळा यूज करणार आहे. ओके, मग त्याचा पूर्ण कोड लिहिण्याऐवजी तुम्ही काय करू शकता, एक फंक्शन लिहून ठेवायचं आणि जिथे जिथे तुम्हाला गरज पडत आहे तिथे तिथे तुम्ही ते फंक्शन कॉल करणार आहे. ठीक आहे, दॅट इज व्हॉट अ फंक्शन इज. फंक्शन follows us to create a block of code. ब्लॉक ऑफ कोड म्हणजे काय, एक कोडचा फिक्स्ड पार्ट. ओके, ज्याचं तुम्ही कुठे पण यूज करू शकता. ठीक आहे, नेहमी नेहमी कोड लिहिण्याऐवजी तुम्ही ते फंक्शन कॉल करा. आता फंक्शन लिहायचं कसं. ठीक आहे, त्याचं फॉर्मॅट काय आहे, एक कीवर्ड यूज करणार, त्या कीवर्डचं नाव काय इथे, डेफ. ओके, येस. त्याच्यानंतर तुम्हाला जे पण फंक्शनचं नाव टाकायचं आहे, ओके, तुम्ही त्याच्यामध्ये काय यूज करू शकता, अंडरस्कोर यूज करू शकता. आता जिथे मी सांगतोय की स्मॉल लेटर यूज करायचे, अंडरस्कोर यूज करू शकता, कॅपिटल लेटर यूज करू शकता, तो काही फिक्स्ड रूल नाहीये. ती काय आहे, प्रोफेशनल हॅबिट आहे. तुम्ही कॅपिटल मध्ये लिहिलं तर काही एरर येईल असं नाही आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा, 3 डॉट्स मध्ये डॉक स्ट्रिंग दिलेली आहे. डॉक स्ट्रिंग म्हणजे काय, डॉक्युमेंटेशन स्ट्रिंग. येस, आता ही कशासाठी असते की जे पण तुम्ही फंक्शन लिहिलं आहे, ते फंक्शन ऍक्च्युअल मध्ये काय काम करतं, त्याला काय इनपुट दिला पाहिजे आपण, आणि ते आपल्याला काय आउटपुट प्रोव्हाइड करणार आहे, त्याची इन्फॉर्मेशन आपण इथे प्रोव्हाइड करायची आहे. ठीक आहे. तेच, आता सपोज हे बघायचं असेल आपल्याला, किंवा कोणी आपलं फंक्शन यूज करत असेल, त्याला डेटा बघायचा असेल, तर तो काय करू शकतो, आपल्या फंक्शनला हेल्प थ्रू कॉल करू शकतो, आणि त्याला ही डॉक स्ट्रिंग शो होईल. ओके, आपण बघूया त्याचं एक्झाम्पल. ठीक आहे, क्लिअर अप टू दिस. फॉर्मॅट नोट करून घ्या, इथे काय आहे, सिंगल ट्रिपल कोट्स आहेत. हे झालंय. ओके, आता इथे काय लिहिणार आहे मी, सिंपल येस डेमो. ओके, माय फंक्शन डिफाइन डेमो. ओके, मी काय लिहितो आता, इथे डॉक स्ट्रिंग लिहिला, हॅलो. आता एक फंक्शन लिहिलंय मी, ते काय लिहिलंय, सिंपल एक डेमो नावाचं फंक्शन लिहिलंय. ओके, त्याच्यामध्ये मी काय प्रोव्हाइड केले, डॉक स्ट्रिंग. ओके, तिथे काय मेन्शन आहे, हॅलो आय एम डॉक स्ट्रिंग, आणि तिथे बघा रिटर्न म्हणून एक व्हॅल्यू दिली. हे फंक्शन काय रिटर्न करणार आहे. ठीक आहे, तर या फंक्शन मध्ये काय मेन्शन केलंय त्या लाईन मध्ये, की या फंक्शनचं आउटपुट काय आहे. आता जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये कोड करणार आहे, तुम्ही छोटे फंक्शन्स नाही यूज करणार आहे. तुमचे जे पण फंक्शन्स असतील ते भरपूर मोठे असतील. मग त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल मेन्शन करावं लागतात, कोणत्या व्हेरिएबलसाठी तुम्ही कोणता डेटा पास करणार आहे, कोणता डेटा टाईप एक्सपेक्टेड आहे, हे सगळं याच्यामध्ये मेन्शन असतं. ओके,
याच्या बेसिसवर डॉक्युमेंटेशन बनतं पुढचं, म्हणजे त्याला LLD, लोअर लेवल डेव्हलपमेंट डॉक्युमेंटेशन, आणि HLD, हायर लेवल डॉक्युमेंटेशन, असे 2 डॉक्युमेंटेशन बनतात. ओके, आता ते डॉक्युमेंटेशन जे आहे जनरली, म्हणजे असं मला 50 to 60% लोकांना येत नाही, कारण की ते खूप कॉम्प्लिकेटेड असतं, त्याचं जे डॉक्युमेंटेशन असतं. बट इथे जे डॉक्युमेंटेशन आहे आपण प्रोव्हाइड करतो, हे खूप इझी आहे आणि युजरला लवकर समजतं पण. ठीक आहे, जसं आपल्याला आता रेंज फंक्शन काय करतं समजत नाही, आपण काय करतो त्याच्यात हेल्प कॉल करतो. हेल्प मध्ये आपल्याला शो होतं की त्या फंक्शनचं पर्पज काय. आता सपोज मी हा कोड रन करतोय, हेच काही आलाय का इथे, काय आलं पाहिजे, प्रिंट हॅलो दिस इज डेमो फंक्शन आलं आहे का इथे, का बरं. सी लँग्वेज मध्ये पण तुम्ही काय लिहिता इथे, इंट किंवा वॉइड डेमो, मग त्याच्यामध्ये काही तुम्हाला मेसेज लिहायचा असेल तो मेसेज लिहिता तुम्ही, येस, किंवा प्रिंट एफ हॅलो वर्ल्ड वगैरे असं लिहिता. त्याच्यानंतर तुम्ही दुसरं काही ऍड करता का याच्यामध्ये. आता याला काय म्हणतो आपण, फंक्शन डेफिनेशन. ही काय फंक्शनची डेफिनेशन, आपण फंक्शनला कॉल केलाय का कुठे, येस. सो आपल्याला आता फंक्शनला कॉल करायचं, डेमो. हा काय झाला, फंक्शन कॉल आला इथे आन्सर, येस. आता ही डॉक्स्ट्रिंग काय कामाची आहे ते बघूया आपण. सो इथे सपोज मी असं लिहिलं काय, प्रिंट हेल्प, कोणतं फंक्शन, डेमो. रन दिस, बघा काय दिसतंय इथे, बघा इथे काय आलं तुमचं आता, फंक्शनचं नाव, आणि जे पण मी इथे डॉक स्ट्रिंग मध्ये लिहिलंय हॅलो आय एम डॉक स्ट्रिंग, आणि जी पण रिटर्न व्हॅल्यू आहे, येस दिस फंक्शन डिस्प्लेज हॅलो ऑन द कन्सोल. येस, आलं इथे सगळं डिटेल. सो या वे मध्ये म्हणजे तुम्ही पण जे फंक्शन बनवले त्याचं सुद्धा दुसऱ्याला काय दिसेल, हेल्प कॉल केलं त्याचा पण युसेज प्रोव्हाइड होईल इथे. आलं लक्षात, येस. ओमकार, खूप जास्त यायला लागलंय का पायथन अचानक, मग इच्छा आहे का तुमचा सत्कार व्हावा चांगल्या शब्दांमध्ये, मग येस. स्वतःला नसेल शिकायचं बाहेर जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, अटेंडन्स लावून देतो. ठीक आहे, ओके. आता फंक्शन लिहायचे का बरं, आता फंक्शन मध्ये पण 2 गोष्टी आहेत. आता इथे आपण काय केलंय, फंक्शन कॉल करतोय, येस. आता हे फंक्शन काय करतंय, फक्त तुमच्या डिस्प्लेवर फक्त एक मेसेज शो करतोय, बाकी त्याच्या व्यतिरिक्त याचं काहीच काम नाहीये. आता फंक्शन मध्ये पण 2 टाईप असतात. आता याला आपण काही पण देत नाही, इथे काही आपण पास करत नाही कोणतीच व्हॅल्यू, जसं नेम वगैरे कोणतीच व्हॅल्यू आपण याच्यात पास पण नाही करत आहे, पण हे फंक्शन स्वतः काही रिटर्न पण करत नाही. आता तुम्ही सी लँग्वेज मध्ये बघितलं असेल, आपण बऱ्याच कोडच्या एंडला काय लिहितो आपण, रिटर्न 0. का बरं 0 लिहितो आपण, कधी रिटर्न 1 लिहून बघितलंय का, रिटर्न 2, रिटर्न 4, रिटर्न -1. सपोज ते रिटर्न 1 नाही लिहिलं, काय होतं, तेच काय होईल. आता का तुम्हाला एक छोटीशी हिंट देतो, हे बघा काय दिसतं इथे, एक्झिट कोड 0, म्हणजे हा कोड पूर्ण रन झाल्यावर पायचाम सुद्धा काय देतं या कन्सोलला, रिटर्न 0. 0 का बरं आहे, सी लँग्वेज मध्ये पण आपण रिटर्न 0 लिहितो, नाही लिहिलं तरी चालतं. ओके, ते डिपेंड करतो तुम्ही जे पण मेन फंक्शन आहे ते कसं लिहिता. त्याच्यात जर तुम्ही रिटर्न 0 नाही लिहिलं वॉर्निंग येईल, आणि फंक्शन थोडं प्रॉपर लिहिलं असेल तर वॉर्निंग पण येणार नाही. रिटर्न 0 का बरं, तर रिटर्न 0, 0 म्हणजे काय, युअर कोड इज वर्किंग सक्सेसफुली. ओके, मग रिटर्न 1, रिटर्न 2, रिटर्न -1, रिटर्न -2 हे कधी देतो आपण, किंवा कोणताही अदर नंबर कधी प्रोव्हाइड करतो आपण, जेव्हा पण कोणता एरर आपल्याला शो करायचा असेल. येस, आता सपोज कोणाकडे तुमच्या घरी वॉशिंग मशीन असेल, तर काय ट्राय करा, डोर ओपन ठेवा आणि वॉशिंग मशीनचं वॉशिंग सायकल स्टार्ट करा. तिथे लगेच तुम्हाला DE म्हणून कोड दिसेल, आणि
बजर रिंग करेल. ओके, मग त्यांनी काय रिटर्न केले तिथे, रिटर्न डीई, डोअर एरर म्हणून कोड. म्हणजे जे पण तुम्हाला पॉसिबल एरर येऊ शकतात ते तुम्ही रिटर्न करणार. कधी कधी बघा तुम्ही एखादं वर्ड, पॉवर पॉईंट काही चालू करता आणि ते कधीतरी क्रॅश होऊन जातं, ओपन नाही होत किंवा काही प्रॉब्लेम येत होतात. मग तुम्हाला एक मोठा कोड नंबर दिसतो, मग तुम्ही तो नेटवर टाकला तर तुम्हाला मग मायक्रोसॉफ्टच्या वेबसाईटवर समजतं की तुमच्या लॅपटॉपला काय प्रॉब्लेम. ओके, मग हा काय झिरो एक सक्सेस कोड आहे. आता हा झिरो कोणाला रिटर्न करतो आपण प्रॅक्टिकली? येस, एखादं सॉफ्टवेअर बनवलंय तर सॉफ्टवेअर रिटर्न कोणाला करतंय? झिरो ही व्हॅल्यू, हा सक्सेसफुली वर्क करतोय मी, ही व्हॅल्यू कोणाला रिटर्न जाते किंवा हा मेसेज कोणाला जातोय? कम्प्युटरमध्ये काय असतं, कशावर सगळे सॉफ्टवेअर चालतात? हा तुमचा अँड्रॉइड मोबाईल आहे, अँड्रॉइडचं डॉट एपीके फाईल याच्यावर मी इन्स्टॉल केली, चालेल का? ती होईल का इन्स्टॉल? नाही. याची डॉट एक्स तुमच्या मोबाईलमध्ये मी इन्स्टॉल करायचं ट्राय केलं, चालेल का? का बरं, काय फरक आहे? ऑपरेटिंग सिस्टम. ओके, तुमचे जेवढे पण ऍप्लिकेशन चालतात, पूर्ण तुमचं लॅपटॉप, कम्प्युटर, जेवढं मोबाईल आहे, पूर्ण जे वर्किंग आहे, कशाच्या बेसिसवर आहे? ऑपरेटिंग सिस्टमच्या बेसिसवर. मग हे जे पण आपण रिटर्न झिरो वगैरे जे पण रिटर्न करतो व्हॅल्यू, ती कोणाला करतो आपण? ऑपरेटिंग सिस्टमला. येस, मग कधी पण तुम्ही सी लँग्वेज मध्ये प्रोफेशनली कोड करताय तर रिटर्न झिरो, रिटर्न वन हे टाकायचंच. ठीक आहे. येस. ओके, आता पायथन मध्ये काय आहे, जर तुम्हाला काही रिटर्न करायचं असेल, पायथन मध्ये तुम्हाला काही रिटर्न करायचं असेल तर सी लँग्वेज सारखा याच्यामध्ये पण काय अवेलेबल आहे? एक रिटर्न कीवर्ड अवेलेबल आहे. ठीक आहे. येस, रिटर्न कीवर्डने तुम्ही मेन फंक्शनला व्हॅल्यूज रिटर्न करू शकता. आता ते कसे करायचे ते बघूया आपण. आता सपोज लेट्स डिझाइन अ कोड फॉर ऍडिशन. डिफाईन सपोज ऍड फंक्शन. आता ऍडिशन साठी आपल्याला काय लागतील? दोन व्हॅल्यू घ्यावं लागतील युजर कडून. येस, व्हॅल्यूला नाव काय दिलंय मी? ए आणि बी. आता सी लँग्वेज मध्ये इथे डेटा टाईप मेन्शन करायची गरज पडत, पण पायथन मध्ये तशी काही गरज नाही आहे. ठीक आहे. इथे काय लिहू शकतो? सी इज इक्वल टू ए प्लस बी. आता माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत, मी इथे काय करणार? इथे मी आन्सर प्रिंट करू शकतो, आन्सर, आणि इथे सी. याच्यात पर्सेंट डी वगैरे आता इथे गरज नसते, याच्या आधी वेगळे ऑप्शन आहे, पण तुम्ही काय करू शकता? स्ट्रिंग डिस्प्ले आणि त्याच्यानंतर इथली व्हेरिएबलची व्हॅल्यू. दुसरी गोष्ट, आता मी इथे काय करणार आहे? युजर कडून नंबर घेणार आहे. ए इज इक्वल टू इंटीजर, त्याच्यानंतर इनपुट, एंटर फर्स्ट, एंटर फर्स्ट नंबर. ऍज इट इज याला आपण कॉपी करूया. एंटर सेकंड नंबर, बी. ओके, आता फंक्शनला आपण कॉल करणार आहे. ठीक आहे, लेट्स कॉल द फंक्शन ऍड. बघा लगेच तिथे काय इंडिकेट करतोय आपल्याला? दोन व्हॅल्यू याला निडेड आहे. येस, सो फर्स्ट इज, आता इथे डिफरंट नावं पण देऊ शकतो आपण. इथे मी एक्स आणि वाय असं देतो, जेणेकरून मला असं नको वाटायला की नावं सेम पाहिजे. सो इथे मी काय दिली? पहिली व्हॅल्यू एक्स कॉमा दुसरी व्हॅल्यू वाय. हे झालं फंक्शन. ओके, आता याला मी रन केलं. फर्स्ट नंबर इज वन, सेकंड नंबर इज सपोज टू. ओके, आणि आन्सर प्रिंट झालंय थ्री. आता सपोज आन्सर कशामध्ये स्टोर्ड आहे माझं करंटली? सी मध्ये. परत जर मी परत काय केलं? मी इथे सी प्रिंट करायचं ट्राय केलं, माय आन्सर इज सी. लगेच रन करून बघूया. बघा काय आला? आन्सर काय आलाय?
सी इज नॉट डिफाईन्ड, पण इथे सी लिहिलाय आपण. येस, मग असं का बरं म्हणतो तो सी इज नॉट डिफाईन्ड? येस. आता सी डिक्लेअर कुठं केलाय मी? याच्या आतमध्ये. येस, याच्या आतमध्ये सी डिक्लेअर केला आहे. ठीक आहे. आता सपोज मयूर आहे. कुठे कुठे राहता मयूर तुम्ही? वैजापूर. आता वैजापूरमध्ये काय त्यांचा दबदबा एकदम. ओके. त्यांचं राज्य चालतं वैजापूरला. तर त्यांना तिथे कोणी काही म्हणू शकतं का? नाही. येस. पण आता नाशिकला आले ते, तर नाशिकला ते काय राहतील? एकदम शिस्तबद्ध पद्धतीने शांतपणे राहतील. आहे की नाही म्हणून? ठीक आहे. मग सेम इथं आहे. काय? की सी ची जी व्हॅल्यू आहे, त्याचं जे अस्तित्व आहे ते कुठपर्यंत लिमिटेड आहे? या फंक्शन पुरतं लिमिटेड आहे. ते इथे आपण ऍक्सेस करू शकत नाही. जर इथे ऍक्सेस करायचं असेल तर काय करावं लागेल? सिंपल, मला इथे असं लिहावं लागेल, काय? रिटर्न सी. ओके. आता मी रिटर्न सी म्हटलं इथे. ठीक आहे, लेट्स राईट वन. परत तरी सुद्धा काय सांगितलं त्याने? सी इज नॉट डिफाईन्ड. का बरं? रिटर्न तर केलाय मी तो. हे बघा, इथे रिटर्न आले की व्हॅल्यू इथे येते, पण मी कशात स्टोअर नाही केलंय त्याला. मग इथे स्टोअर करण्यासाठी मी काय लिहू शकतो? एखादा दुसरा व्हेरिएबल पण घेऊ शकतो मी. झेड घेतला. ओके. आता जे पण आन्सर आहे माझं कशामध्ये येईल रिटर्न होऊन? या झेड मध्ये स्टोअर होईल. जे पण व्हॅल्यू आपण इथून रिटर्न करणार आहे आणि कॉल केल्यानंतर, एक्झिक्युशन झाल्यानंतर ती याच्यात येऊन स्टोअर होणार. ठीक आहे. लेट्स रन दिस. येस, आला आन्सर 5. इथे पण आन्सर 5 आहे. हा 5 कोणता आहे? या पार्ट मध्ये. आणि हा 5 इज दिस. ओके. सो आता इथे 2-3 कन्सेप्ट आहे. याला काय म्हणतो आपण? जर आपण काही व्हॅल्यू पास केल्या, त्याला म्हणतो आपण पॅरामीटर पासिंग. येस. किंवा आर्ग्युमेंट पासिंग. आणि इथे परत आपण काय करतो? आर्ग्युमेंट रिटर्न करतो. मग याच्यामध्ये 4 टाईप असतात. काय? फर्स्ट टाईप असतो पॅरामीटर काय करायचंय? इथे पॅरामीटर काय असेल? नो. म्हणजे आपण पॅरामीटर पासही नाही करत आहे आणि रिटर्न पण काय आहे? पण नो आहे. म्हणजे काय? फक्त फंक्शन कॉल करायचं, फंक्शन एक्झिक्यूट होईल ना, आपण त्या फंक्शनला इथून असं काही पास करणार आणि ना ते फंक्शन काही आपल्याला रिटर्न करणार. दुसरं काय आहे? येस, तुमचं पास काय? येस, आपण पॅरामीटर द्यायचा, पण इथल्या इथेच काय करून घ्यायचं? प्रिंट करून घ्यायचं. रिटर्न करायचंच नाही. हा पण एक ऑप्शन आहे. मग इथे काय? रिटर्न नाही करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पास काय? नो, काहीच पास नाही करायचंय, पण तरी सुद्धा त्याच्याकडून काय घ्यायची? व्हॅल्यू रिटर्न घ्यायची. लास्ट आहे लास्ट आहे पॅरामीटर पण काय करायचंय? पास करायचंय आणि रिटर्न पण घ्यायचंय आन्सर. आता हे आन्सर रिटर्न का बरं घ्यायचंय? की आन्सरचा कुठे काही मला पुढे उपयोग असेल कोडमध्ये, तर मला हे आन्सर लागेल. जसं सपोज तुम्ही इंस्टाग्रामचं सपोज एकदा फोटोवर क्लिक केलं, तर काय होणार? त्या फोटोचा आयडी इंस्टाग्रामच्या सर्व्हरला जाणार, तो फोटो ओपन होणार. येस. सर्व्हर काय करणार? युजरचा आयडी घेणार पहिले, ज्याने तो फोटो टाकला आहे. ओके. फंक्शनला पास करणार. कोणतं फंक्शन? लोड दिस फोटो. मग फोटो कोणाला रिटर्न करणार? तुमच्या स्क्रीनवर रिटर्न येणार. येस. अशा जिथे पण गरज आहे रिटर्नची, रिटर्न कधी लागणार? जर तुमच्या कोडमध्ये पुढे त्या व्हॅल्यूची काही गरज असेल. आता मी इथे बघा, इथे काय केलं? ऍडिशन वगैरे केलंय. तर मला इथे कशासाठी लागतंय? रिझल्ट डिस्प्ले करायसाठी गरज आहे त्या पॅरामीटरची, म्हणून मी इथे काय केलंय? आन्सर रिटर्न करणार इथे. येस, रिटर्न सी. आलं लक्षात? समजलं इथपर्यंत? इझी आहे. इझी आहे फंक्शन. ठीक आहे. आता करायचं काय तुम्हाला? एक काय डिझाईन करायचं आहे? काय बनवायचंय? कॅल्क्युलेटर बनवायचंय. त्याच्यामध्ये फंक्शन कोणकोणते राहतील? फर्स्ट फंक्शन काय तुमचं? ऍड. चला, ए बी देऊन टाकू आपण त्याच्यामध्ये. येस, मेथड काहीच लिहित नाही आताच्या कंडिशन. दुसरं सबट्रॅक्ट. परत ए कॉमा बी.
आता इथे तुम्हाला आयडिया येईल की प्रोजेक्ट मध्ये काय काय करायचंय. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, डिफाईन डिव्हिजन, ए बी, झाले 4 फंक्शन. ओके. आता युजर कडून डेटा घेताना तुम्हाला पहिले युजर कडून काय समजावं लागेल की त्याला कोणतं ऑपरेशन करायचं आहे. येस. मग ते कसं चेक करणार आपण. सो इथे लिहिणार मी काय, पहिले एक प्रिंटचं, त्याच्यामध्ये लिहिणार वेलकम टू कॅल्क्युलेटर. ओके. येस, याच्या खाली मी लिहून टाकेल फॉर ऍडिशन प्रेस, किंवा मग ए. येस, सबट्रॅक्शन साठी फॉर सब इज इक्वल टू एस. त्याच्यानंतर फॉर मल्टिप्लिकेशन एम, फॉर डिव्हिजन डी. ओके. आपण इथे काय म्हटलं आता युजरला की हे ऑप्शन्स आहे, जर तुम्ही ए टाकला तर कोणतं फंक्शन कॉल होईल, ऍडचं. ठीक आहे. आता इथे मी काय लिहिणार आहे, ऑप्शन म्हणून एक व्हेरिएबल टाकलाय मी. ऑप्शन इज इक्वल टू काय लिहिणार, काय मी इथे, इनपुट एंटर युअर ऑपरेशन. ओके. येस, एंटर युअर ऑपरेशन. झालं इथपर्यंत. आता कोणतं फंक्शन कॉल करायचं ते कसं ठरवणार मी. आता इथे पण मला काय लक्षात ठेवायचं, इथे काय टाकावं लागेल मला, डॉट लोअर, कारण की सगळे कशामध्ये मेन्शन केले मी, स्मॉल लेटर्स मध्ये. ओके. आता मी पुढचा कोड कसा लिहिणार, इफ काय ऑप्शन इज इक्वल इक्वल टू काय राहणार आहे, जर ए असेल तर कोणतं फंक्शन कॉल झालं पाहिजे वरचं, ऍड. काय झालं पाहिजे कॉल, ऍड फंक्शन कॉल झालं पाहिजे. येस. ऍड मध्ये काय पास करावं लागेल, इथे काय सांगितलं, ए आणि बी. आता ए बी पास करायचंय मला, युजर कडून मला या दोघी व्हॅल्यू घ्यावं लागणार आहे. येस. मग इथे काय लिहिणार मी, बिफोर कॉलिंग ए इज इक्वल टू इनपुट, पहिले काय करावं लागेल, इंटीजर. त्याच्यानंतर इनपुट काय लिहिणार मी, एंटर फर्स्ट नंबर. येस. सेम कॉपी करायचंय, एंटर सेकंड नंबर, याला आपण नाव देऊया बी. आता दोन्ही गोष्टी मी इकडे पास केल्या आहे. येस. आता इथे तुम्ही लिहिणार ऍडिशनचा कोड लिहिणार, जसं मी आता लिहिलं होतं. तुमच्याकडे इंडिव्हिज्युअली 2 ऑप्शन आहे, तुम्ही काय करू शकता, ऍडिशन झाल्यानंतर आन्सर इथे रिटर्न करा. म्हणजे इथे तुम्ही असं लिहू शकता काय, रिझल्ट इज इक्वल टू असं, आणि मग रिझल्ट प्रिंट करू शकता इथे. किंवा तुम्हाला असं सोयीस्कर पडत असेल काय, इथेच रिझल्ट प्रिंट करून टाकायचं. 2 पैकी एक तुमची चॉईस आहे. ठीक आहे. खाली काय लिहिणार मी, ऍज इट इज यालाच कॉपी करणार आहे मी. येस. इथे काय लिहिणार मी, एल इफ ऑप्शन इज इक्वल इक्वल टू काय, एस. एस साठी कोणतं फंक्शन कॉल झाला पाहिजे, सबट्रॅक्ट. आलंय लक्षात. येईल का पुढचा कोड करता तुम्हाला तुमचा तुमचा, तृप्ती येईल का. ठीक आहे, करून बघा. आन्सर तुम्ही इथे डिस्प्ले करू शकता किंवा याच्यामध्ये पण डिस्प्ले करू शकता. हे समजले टास्क. नाही समजलं तर एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला मी एक फंक्शन डेव्हलप करून दाखवेल, त्याच्यानंतर मग तुम्ही ट्राय.
जमतंय का? काय करायचं, वरती घ्यायचं? फॅन चालू नाही होत. ढकलून बघा एकदा. बटन तर चालूच आहे. बस 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 बस. नाही ना, म्हणजे एक आठवडा झाला असेल बरोबर. असं कोणी आहे का 1-2 दिवसच झाले? नाही ना, मग चपला का बरं खाली काढताय? चप्पल का बरं खाली काढताय? काय आहे, आपलं जे ऑफिस आहे ना, या दरवाजापासून सुरू होते, ठीक आहे. तुमच्या चप्पल गेल्या लिफ्ट पर्यंत पार. म्हणजे अजून तिथे पुढे आपल्या ऑफिसेस आहेत, तुम्हाला दिसत असतील. दिसतात ना. मग एक बेसिक गोष्ट आहे की आपल्यामुळे इतरांना त्रास व्हायला म्हणजे झाला नाही पाहिजे. ठीक आहे. आज मावशी नाही आहेत म्हणून नशीब. नाही तर मावशी डायरेक्ट काय करते, ते लिफ्टमध्ये सर्व चप्पल भरते आणि खाली नेऊन सोडते, तिथे ते कचरा टाकतात ना तिथे. त्यामुळे मग तुमचा अपमान होईल आणि आमचा पण होईल तुमच्यासोबत, बरोबर की नाही? ते व्यवस्थित नाही वाटत, ठीक आहे. तर पायऱ्यांवरती चपला काढून ठेवा. ठीक आहे. भले 5 मिनिटं थोडं आतमध्ये लेट या, चपला व्यवस्थित लावून घ्या. एक साईड. ठीक आहे. ओके. मॅक्सिमम आहे. फंक्शन्स कम्प्लीट करायचे. ओके, इकडे लक्ष द्या. ठीक आहे, आता बघा, मी तुम्हाला ऍडचा कोड करून देतोय. ठीक आहे, सगळ्यांनी लक्ष द्या प्रॉपरली. ऍडिशन साठी काय करावं लागणार आहे मला इथे? सी इज इक्वल टू ए प्लस बी. ओके, इथपर्यंत माझा कोड प्रॉपर झाला. ठीक आहे, इथे मी एल्स लिहून ठेवतोय एंडला. एल्स काय आलं पाहिजे ते? प्रिंट इनव्हॅलिड ऑप्शन. काय लिहिलंय इथे? इनव्हॅलिड ऑप्शन. आता इकडे लक्ष द्या, इथे काय केलंय मी? युजर कडून काय घेतलंय? ए किंवा एस. ओके, ठीक आहे. ए साठी काय लिहिलंय मी इथे? ऍडिशनचं फंक्शन. ऍडिशन मध्ये काय लिहिलंय मी? सी इज इक्वल टू ए प्लस बी. माझा फर्स्ट अप्रोच काय आहे? प्रिंट आन्सर इज काय? सी. ठीक आहे, बघा आता याला रन करूया आपण. रन केल्यानंतर बघा, पहिले काय ऑप्शन आलाय मला? वेलकम टू कॅल्क्युलेटर. फॉर ऍड प्रेस ए, फॉर सबट्रॅक्शन एस, फॉर मल्टिप्लिकेशन एफ, अँड फॉर डिव्हिजन डी. आता इथे एंटर करताना मी काय एंटर करतोय? ए. येस. त्यांनी मला काय विचारला? फर्स्ट नंबर 5. ओके, दुसरा नंबर सपोज 10 टाकले आणि ते एंटर केलं. आला आन्सर 15. येस. म्हणजे इथे काय झालंय? इथपर्यंत कोड आला. तर कोड वर्क कसा करतो ते बघा पहिले, म्हणजे तुमचं कन्फ्युजन क्लिअर होऊन जाईल. बघा, फर्स्ट काय विचारलं? एंटर युअर ऑपरेशन. सो इथे लिहिलंय मी ए, ऍडिशन. ओके,
ओके, आता इथे बघा, इथे त्याने काय विचारलं या पोझिशनला, इट इज गोइंग टू आस्क फॉर ऑपरेशन. ओके, इथे काय लिहिलंय मी, सिम्पल ए, एंटर. ओके, त्याच्यानंतर बघा, तो चेक करणार इफ ऑप्शन इज इक्वल इक्वल टू ए, आहे का, सो येस. नंतर कुठे आलाय कोड, या पोझिशनला. आता इथे काय विचारणार तो आपल्याला, फर्स्ट नंबर. ओके, फर्स्ट नंबर इज सपोज 5 लिहिलंय मी, एंटर इट केलं. देन इट इज गोइंग टू आस्क मी सेकंड नंबर. ओके, सेकंड नंबर सपोज 10 टाकलाय मी. आता बघा कुठे गेला कोड, लगेच जम्प कुठे झालाय, आता इथपर्यंत आलाय. आता इथून बघा पुढे कुठे जाणार तो कोड, डायरेक्टली, अरे सॉरी, ओके, लेट्स ऍड ऑप्शन ए. येस, त्याच्यानंतर पुढे इट इज गोइंग टू आस्क फॉर फर्स्ट नंबर, इट इज 5. त्याच्यानंतर इट इज गोइंग टू आस्क फॉर सेकंड नंबर, इज सपोज 10. ओके, आता याच्यानंतर कुठे आलाय, इथपर्यंत आलाय कोड बघा. आता इथे कोड आल्यानंतर कुठे जम्प झाला बघा, डायरेक्ट ऍड मध्ये इथपर्यंत आलाय. बघा व्हॅल्यूज गेलाय तुमच्या, ए इज इक्वल टू 5, बी इज इक्वल टू 10 पोहोचलाय. येस, त्याच्यानंतर बघा परत प्रिंट होणार आहे आन्सर इथे, आणि तुमचा कोड बघा परत कुठे आला, इथेच आला बघा, रिटर्न. म्हणजे हे सगळं सॉल्व्ह होऊन कुठे रिटर्न आलाय, तो जिथून कॉल झाला होता त्याच जागेवर परत आला आहे. सगळ्यांना हा पाठ समजला आहे? ठीक आहे. पुढे जर मी एक्झिक्यूट केलं तर पुढे कुठे जाणार कोड, एंडला चालला जाणार. कॉलिंग लक्षात आलं आहे? याच्यामध्ये आता माझ्याकडे दोन ऑप्शन होते. काय, एक होतं आन्सर इथेच प्रिंट करायचंय, दुसरं काय होतं, आन्सर मी इथे रिटर्न करू शकतो. बघा आता रिटर्न कसं करू शकतो मी, इथे रिटर्न सी. आता रिटर्न झाल्यानंतर त्याला कुठेतरी होल्ड करावं लागेल. मी इथे काय लिहितोय, मी नवीन व्हेरिएबल रिझल्ट इज इक्वल टू ऍड ए प्लस, सॉरी, ए कॉमा बी. इथे काय लिहिणार मी, प्रिंट आन्सर इज काय, परत रिझल्ट. ओके, आता याला पण रन करून बघूया आपण सेम वेने. बघा आता इथे त्याने परत विचारलंय कोणतं ऑपरेशन करायचंय, सो आय वॉन्ट ए, ऍडिशन. ओके, त्याच्यानंतर आता इथे चेक करणार तो ऑप्शन काय, ए आहे का, सो येस ए आहे. त्याच्यानंतर इट इज गोइंग टू आस्क एंटर द फर्स्ट नंबर, 8 लिहिला मी. ओके, त्याच्यानंतर तो काय विचारणार आहे आपल्याला, एंटर सेकंड नंबर, 9 लिहिला मी, एंटर. ओके, आता बघा इथे या लाईन पर्यंत आलाय. त्याच्यानंतर मी काय करणार आहे, इथे जम्प होणार. बघा डायरेक्ट कोड आला इथपर्यंत. त्याच्यानंतर बघा 8 आणि 9 व्हॅल्यूज पास झालाय. इथे ऍडिशन परफॉर्म होणार. येस, सी ची व्हॅल्यू झाली 17. आता आपण आन्सर रिटर्न करतो कोणाला, या मेन कोडला. हा आपला मेन कोड आहे. येस, आणि हे छोटे छोटे फंक्शन्स आहेत. चला कुठे आला, इथे रिझल्ट पर्यंत आला. ओके, आता जर मी नेक्स्ट लाईन रन केली तर बघा रिझल्ट मध्ये आलंय 17, आणि एंडला आपण काय करतो, तो रिझल्ट इथे प्रिंट करतो. समजलंय कोडचं एक्झिक्युशन, इझी आहे. येस, आता इथे काय करू शकता, तुम्हाला जर एबीसीडी नसेल टाकायचं ना, तुम्ही प्लस मायनस पण टाकू शकता. इथे प्लसचा सिम्बॉल, इथे मायनसचा सिम्बॉल. येस, पुढे तुम्ही आता काय कशा कशासाठी बनवणार आहे, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. फक्त काय करावं लागेल, चेंज इथे पण युजरला सांगावं लागेल की प्लस सिम्बॉल टाका, मायनस सिम्बॉल टाका, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशनला स्टारचा सिम्बॉल टाका, आणि डिव्हिजनला स्लॅश टाका. जमेल आता सगळ्यांना? जमेल का यश?
ठीक आहे, ट्राय करून बघा. एकदम इझी आहे हा पार्ट, एकदम इझी आहे. फक्त तुम्ही तुकड्यांमध्ये समजून घ्यायचा भाग आहे फक्त. हा तुमचा ऍड साठीचा पार्ट आहे. सेम आता तुम्हाला हा सबट्रॅक्शन साठी लिहायचा आहे, असंच मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. ठीक आहे, ट्राय करून बघा. काय झालं मयूर, डोकं दुखतंय? प्रथमेश, एक दिवस येता 2 दिवस गायब राहता काय? नक्की कोर्स साठी झाले नाही ते? लॉंग डिस्टन्सला शॉर्ट डिस्टन्स करायचं होतं तुम्हाला? मयूर, आता मयूरचं पावसावर डिपेंड आहे सगळं. पाऊस पडला तर मयूर डान्स करतील, नाही तर नाही. जोपर्यंत बेसिक चालू आहे तोपर्यंत ट्राय करा क्लास कंटिन्यू अटेंड करायचं, कारण की एक मिस झालं तर पुढचं परत इश्यू होऊन जात. ओके, या 2-3 दिवसामध्ये किंवा मंडे पर्यंत सगळ्यांनी प्रोजेक्टचे टॉपिक फायनल करायचे आहे. येस, नाही बस एवढंच आहे. याच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे, याच्या खालचा कोड तुम्हाला बनवायचा आहे. येस, कोणाचं झालं की सांगा फक्त. पूर्ण सबट्रॅक्शन डिव्हिजन वगैरे सगळं? अरे वा, आज तर मग तुम्हाला चॉकलेटचा बॉक्स द्या मागे. बरोबर. मला एक आशिष. ओके, झालं अप टू दिस.
ओके, ज्यांचं झालंय त्यांनी काय करायचंय, कोड लिहिताना जे डिव्हिजनचं फंक्शन आहे ना तेवढंच फक्त लिहा आणि रन करून बघा, ते तुमच्या एक्सपेक्टेशन सारखं रन होतंय का. येस. आता याच्यावर तुम्ही सगळे फंक्शन लिहिले ना, फक्त याच्यातलं डिव्हिजनचं जे ते मोबाईलवर टाईप करून बघा आणि एक्झिक्यूट करून बघा की तुमच्या मनासारखं ते रन होत आहे का. काय आलं, समजलं नाही? समजलं नाही? या इकडे. हळू. काय नाही समजलं. फंक्शन कसे काम करतात. सपोज मी ते कोड लिहून टाकला, काय डिफाईन ऍड. ओके, आता ऍडिशन साठी मला काही नंबर द्यायचे असते. इथे काय करणार मी, ऍडिशन करू शकतो ए प्लस. त्यानंतर आणि मला हे फंक्शन कॉल करायचं आहे. मी ते कॉल केलं, काय लिहिलं मी ते ऍड. मी असं पण लिहिलं 4 5 तरी चालतं, पण हे काय करायचं मला युजर कडून घ्यायचं, म्हणून मी ते आता हे कॉल केलं तर काय होणार आहे, 2 ऑप्शन आहे. कॉल केल्यानंतर हा कोड कुठे येणार आहे, इथून इथे येणार आहे. ओके, जे पण सपोज 4 5 पास केलंय मी, इथे 4 येईल, 5 येईल आणि जे पण आन्सर आहे 9 येईल. तर इथे माझ्याकडे 2 ऑप्शन मी आन्सर इथेच प्रिंट करू शकतो. ओके, प्रिंट सी म्हणून, किंवा मी याला काय करू शकतो, ऑर रिटर्न करू शकतो. रिटर्न काय, सी इकडे रिटर्न येणार. मग त्याला लोड करायला काहीतरी लागेल, मी आर नावाचा रिझल्ट नावाचा एक व्हेरिएबल द्यायचा. तर हे आन्सर कुठे येईल, इथून. बस, मग सगळ्यांसाठी तेच करायचं. मग आपण काय लिहिलेलं युजर काय घेतो, काय ऑप्शन घेतो. ऑप्शन कडे काय काय आपल्याकडे, प्लस ए मायनस ए डिव्हिजन. मग आपण लिहिलं काय, जर काय ऑप्शन काय असेल, प्लस असेल तर काय झालं पाहिजे, कॉल पहिले तर युजर कडून ए आणि बी च्या व्हॅल्यू घ्यायचे. ठीक आहे, हे समजेल, लिहायची गरज आहे. काय कॉल करणार मी, ऍड काय ए कॉमा बी. ठीक आहे, आता मी रिटर्न वाला ऑप्शन घेऊन रिटर्न करायचं. इथे काय लिहिणार मी, रिझल्ट. कॉल करताना मी इथेच काय लिहिणार, रिझल्ट. मग इथे काय करणार मी, प्रिंट सर इज. झालं. मग इथेच खाली एल्स काय ऑप्शन काय असू शकतो दुसरा, मायनस. मग मायनसचं फंक्शन कसं लिहिणार इथे, डिफाईन सबट्रॅक्ट ए कॉमा बी. इथे काय लिहिणार, सी इज इक्वल टू ए मायनस, म्हणजे लिहित नाही बसायचं, कॉपी पेस्ट करायचं. रिटर्न, इथे पण तसंच लिहिणार मी, ए ची व्हॅल्यू घेणार युजर कडून, बी ची व्हॅल्यू घेणार, रिझल्ट इज इक्वल टू सबट्रॅक्ट ए कॉमा बी. काय लिहिणार इथे, प्रिंट
आन्सर इज असंच मल्टिप्लिकेशन साठी डिव्हिजन साठी एंडला कोणतंच नाही झालं मॅच एल्स काय लिहिणार मी प्रिंट इनव्हॅलिड ऑपरेशन लक्षात यस झालंय ओके आता इथे काय करायचंय सांगा बोला एक मिनिट आता काय करायचं याच्यामध्ये फक्त कॉपी पेस्टचं काम आहे ठीक आहे इथे काय प्लस इथे मायनस तर इथे काय लिहिणार मी सबट्रॅक्ट इथे डिव्हिजन आणि एंडला काय डिव्हिजन साठी स्लॅश मल्टिप्लिकेशन लास्टला इनव्हॅलिड ऑप्शन चेंज कुठे होईल फक्त ऍज इट इज याला मी कॉपी करणार आहे पेस्ट पेस्ट मायनसचा सिम्बॉल इंटू आणि डिवाइड झाला तेच आता याच्यामध्ये मला काय चेक करायचं तर डिव्हिजनचा पार्ट चेक करायचा काय करायचंय डिव्हिजन एंटर फर्स्ट नंबर सो 5 एंटर सेकंड नंबर 10 किंवा 2 करूया आन्सर काय आलं 2.5 येस आता सपोज परत मी डिव्हिजनचं रन करायचं ठरवलं एंटर ऑपरेशन डिव्हिजन आता मी इथे काय लिहिलं 3.4 येस घेतला का त्याने नंबर फ्लोट मध्ये आपल्याला काय पाहिजे जनरली फ्लोट व्हॅल्यू झाल्या पाहिजे मग इथे घेताना तुम्ही काय करू शकता फ्लोटचं ऑप्शन पण ठेवू शकता आलं लक्षात किंवा तुम्ही हॅबिट काय करू शकता सगळीकडे फ्लोटचे ऑप्शन देऊ शकता त्याने काय होणार आहे तुम्ही फ्लोट ऍडिशन फ्लोट मल्टिप्लिकेशन फ्लोट डिव्हिजन सबट्रॅक्शन करू शकता बाय डिफॉल्ट काय ठेवायचं मग जनरल हॅबिट फ्लोटची ठेवायची समजलाय सगळ्यांना कोड कोणाला काही डाऊट तिकडे मागे यश समजलाय का कोड नक्की नक्की ना ठीक आहे आता याच्यामध्ये यश झालंय का सगळ्यांचं लिहून ओके लिहून घ्या त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ऑप्टिमायझेशन किंवा याला छोटं कसं करता येईल ते बघूया तृप्ती समजलाय का आदिती नक्की विचारा ना नाही डाऊटचे पैसे नाही घेत मी टेन्शन नका काय डाऊट आहे बोल डाऊट काय हा डाऊट आहे का मला सांगा काय
चेक करणार from the device and guide ओके, कोणाला कोड मध्ये डाऊट आहे? समजला आहे का? रोहित, समजलाय कोड? इथे बोलवलं तर सांगू शकाल? असं आहे का? ओके, बघा इथे इकडे लक्ष द्या. आता याला अजून छोटं करू शकता तुम्ही. इथे काय लिहू शकता तुम्ही डायरेक्ट? हे बघा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. प्रथमेश, आता याला अजून छोटं करू शकता. इथे एवढं सगळं लिहिण्याऐवजी तुम्ही काय लिहू शकता इथे? डायरेक्टली रिटर्न काय ए प्लस बी असं डायरेक्ट इथे लिहू शकता. येस, म्हणजे सी मध्ये घ्यायचं मग रिटर्न करायचं अशी काही गरज नाहीये. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन असा पण आहे की तुम्हाला हे इथे नसेल लिहायचं, तुम्ही काय करू शकता? याच्या आतमध्ये लिहू शकता. ए आणि बी जे आहे याच्या आतमध्ये तुम्ही मागवू शकता आणि त्यातल्या त्यात मग तुम्हाला येथे पास करायची गरज राहणार नाही. अजून याला छोटं करायचं असेल, तुम्हाला अजून छोटा कोड करायचा असेल तर काय करायचं? इथे तुम्ही काय घेताय, कोणतं ऑपरेशन करायचं ते घेताय युजर कडून. इथेच तुम्ही काय करू शकता? नंबर 1 नंबर 2 घ्यायचं आणि फक्त काय करायचं इथे फक्त फंक्शन कॉल करत चालायचे. म्हणजे यावेळी प्रत्येकाच्या 2 लाईन काय होऊन जातील? डिलीट होऊ शकतात. आलंय लक्षात मी काय म्हटलंय? येस, म्हणजे तुम्ही अजून छोटा करू शकता. युजर कडून पहिला आणि दुसरा नंबर घेतोय ना, तो स्टार्टिंगलाच घेऊन टाकायचा आणि नंतर फक्त काय करायचे? फंक्शन कॉल करायचे. म्हणजे ट्राय करायचं तुमचा कोड जेवढा पॉसिबल होईल तेवढा छोटा, तेवढा कमी व्हेरिएबल्स मध्ये प्रॉपर झाला पाहिजे. तरी तुमचं एक्झिक्युशन काय होतं? फास्ट होतं. आलाय लक्षात? ओके, येस. आता सपोज एखादं फंक्शन लिहायचंय मला. ओके, सो आता मी कोड काय लिहितोय? सपोज फाइंड वॉवल असं म्हणून मी एक लिहिलंय. याच्यामध्ये काय पास करणार मी? एक अल्फाबेट. ओके, काय पास करणार आहे मी याच्यामध्ये? अल्फाबेट. ओके, आता वॉवल्स कोणकोणते असतात? ए ई आय ओ यू. लास्ट टाइम आपण कशामध्ये ठेवले होते वॉवल्स? एका लिस्ट मध्ये. येस, आता मी काय करणार आहे? मी काय चेक करणार आहे? अल्फाबेट इन काय. आता मला काय चेक करायचंय? फक्त इफ अल्फाबेट, आपण जो पण अल्फाबेट देणार आहे तो कशात असला पाहिजे? वॉवल मध्ये आहे का? वॉवल्स कोणकोणते? ए ई आय ओ आणि यू. ठीक आहे, जर असेल तर काय द्यायचंय मला? रिटर्न काय करायचंय? रिटर्न काय करू शकतो मी इथे? ट्रू. येस, आणि नसेल तर एल्स रिटर्न फॉल्स. ओके, आता युजर कडून काय घ्यावं लागेल मला? इनपुट किंवा ए इज इक्वल टू काय? इनपुट एंटर अल्फाबेट. आणि तो कोणाला पास करणार आहे मी? सिंपल फाइंड वॉवेल, त्याला काय पास करणार आहे? ए. ओके, त्याच्याकडून जे पण रिझल्ट येणार आहे तो कुठे मी स्टोअर करणार आहे? रिझल्ट नावाच्या एका व्हेरिएबल मध्ये. तेच, आणि तेच रिझल्ट काय करायचं एंडला? वी हॅव टू प्रिंट इट. अप टू दिस समजलं इथपर्यंत? काय करतोय आपण? जो पण अल्फाबेट टाकणार आहे आपण एंटर करणार आहे तो चेक करायचा वॉवल्स मध्ये आहे का. वॉवल म्हणजे काय? तुमचे स्वर असतात ना, अ आई उ, ते सगळे. ठीक आहे, ओके. सो आपण पहिले काय टाकून बघूया? ए.
काय आलं आन्सर? ट्रू आहे याच्यामध्ये. येस. आता याला अजून छोटं कसं करू शकतो आपण? येस, इथे इफ एल्स टाकायची गरज नाही, डायरेक्ट काय करू शकतो मी? काय डायरेक्ट इथे, आता काय एवढा कोड समजलाय का इथपर्यंत? एवढा कोड समजलाय सगळ्यांना? ठीक आहे, याला छोटं कसं करू शकतो मी सगळ्यांना? हा पार्ट डिलीट. इफ ची गरज नाही, इथे काय लिहिणार मी? डायरेक्ट रिटर्न अल्फाबेट. काय लिहिणार मी इथे? रिटर्न अल्फाबेट इन AEIOU. आता आन्सर सेम येतोय का बघा, ए लिहिला मी इथे, आलाय आन्सर बरोबर ट्रू. म्हणजे 4 लाईनचा कोड तुम्ही किती लाईन्स मध्ये लिहू शकता? एका लाईन मध्ये लिहू शकता. फक्त काय पाहिजे आपल्याला? कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की याचा आन्सर सुद्धा काय येणार आहे? ट्रू. इफ एल्स टाकलं तरी आन्सर काय येणार आहे? ट्रू फॉल्स मध्येच येणार आहे. जर मी याला बघा, आता एखादा असा अल्फाबेट टाकूया जो त्याच्यात नाहीये, आलाय फॉल्स. इफ एल्स टाकायची गरज आहे का? नाही. मग जर इंटरव्ह्यू मध्ये असं काही टास्क दिलं तर तिथे काय असतील? सपोज 1000 लोक असतील, 1000 पैकी 10 लोक जे असतील ना, तेच या स्टाईलने कोड लिहितील. बाकी जे 990 लोक असतील ते काय करतील? इफ एल्स वगैरे करत राहतील. याच्याने काय कळतं तुमचे कन्सेप्ट किती क्लिअर आहे आणि तुम्ही शॉर्टकट किती मारू शकता प्रॉपर. शॉर्टकट कसा की ज्याच्या कोडवर निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला नाही पाहिजे. आलं लक्षात? येस. तुम्ही अशाने कोड छोटा किंवा ऑप्टिमाइज करू शकता. काय झालं? ठीक आहे. येस. आता याच्यामध्ये मला जर थोडंसं अजून ऍडजस्टमेंट करायची असेल, मला कॅपिटल मध्येच द्यायचं आन्सर, तिथे काय लिहू शकतो? याच्या पुढे मी अप्पर मेथड लगेच कॉल करू शकतो. रिटर्न फॉल्सचा अप्पर नाही होणार. आता ए टाकला बघा, काय झालं? ए आहे याच्यामध्ये, पण कन्वर्ट काय झाला होता तो? अप्पर मध्ये, म्हणून त्याने आन्सर काय दिलं इथे? फॉल्स. म्हणजे याच्या समोरच तुम्ही अजून ऍडजस्टमेंट करू शकता. ठीक आहे, शॉर्ट मध्ये तुम्ही कोड लिहू शकता. समजलाय कोड सगळ्यांना? आता एक छोटस टास्क आहे. आता तुम्हाला एक लँग्वेज बनवायची स्वतःची. त्या लँग्वेजचं नाव काय आहे? पिग लॅटिन. लँग्वेजचं नाव काय आहे? पिग लॅटिन. आता ही भाषा म्हणजे कशी आहे? लहानपणी जर खेळले असणार तुम्ही तर बघा, कोणाला कोणाला लँग्वेज बनवायची सवय असते. कोणी कोणी काय करतं? र ची लँग्वेज बनवतं. र ची लँग्वेज म्हणजे काय? सगळ्याच वर्ड पुढे र लावायचं, सगळ्याच वर्डच्या पुढे क लावायचा. असे लहान लेकरं स्वतःची लँग्वेज बनवून खेळत असतात. म्हणजे आता यश क्लासला आलाय तर रेश राशला रालाय. हा, सगळीकडे काय लावलंय? र. तर त्या लँग्वेजला आपण म्हणतो पिग लॅटिन. आता रूल्स बघा काय? इफ वर्ड स्टार्ट विथ वॉवेल, वॉवेल तुम्हाला माहिती पडले आता काय? AEIO आणि यू. ठीक आहे. इफ वर्ड स्टार्ट विथ वॉवेल तर काय करायचंय? आखरीमध्ये, शब्दाच्या आखरीमध्ये काय करायचंय? AY हे 2 अल्फाबेट ऍड करायचे आहे. काय? शब्द घ्यायचा युजर कडून. काय घ्यायचं आपल्याला? शब्द घ्यायचा. युजर कडून नाही घेतला, डायरेक्ट तुम्ही लिहिला तरी चालेल. जर त्या वर्ड मध्ये, त्या शब्दामध्ये स्टार्टिंगला काय पहिला लेटर वॉवेल असेल तर काय झालं पाहिजे? काय डिस्प्ले करायचंय? त्या शब्दाच्या एंड मध्ये AY हे 2 अल्फाबेट ऍड करून स्क्रीनवर डिस्प्ले करायचे. पहिला पार्ट समजलाय? येस. दुसरा काय? इफ वर्ड डज नॉट स्टार्ट विथ वॉवेल म्हणजे काय? जर नसेल त्याच्या स्टार्टिंगला वॉवेल तर काय करायचंय? पुट फर्स्ट लेटर ऍट द एंड अँड देन ऍड AY. म्हणजे काय? पहिला अल्फाबेट जो असेल तो आखरीमध्ये करायचा मूव आणि मग पुढे AY लावायचा. आता एक्झाम्पल बघा, वर्ड लिहिलेलं आहे काय? AEIOU पैकी आहे काय याच्यात? पहिला वर्ड काय? W आहे. वोवल आहे का? नाही. मग काय सांगितलंय? वोवल नसेल तर? येस, वोवल नसेल तर काय करायचं? पहिला अल्फाबेट, पहिला अल्फाबेट काय इथे?
डब्ल्यू कुठे टाकला तो मागे डी नंतर, म्हणजे काय झालं ओ आर आणि डी डब्ल्यू. त्याच्यानंतर काय ऍड करायचं सांगितलंय ए वाय. येस, त्याच्यानंतर काय ऍड करायचंय ए वाय. येस, त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये काय आहे ए आहे म्हणजे वोवल आहे, तर काय करायचं फक्त फक्त आणि फक्त सिंपल एंडला ए वाय टाकायचं. क्लिअर आहे इथपर्यंत? समजलं आहे? येस, याच्यामध्ये तुमचं इंडेक्सिंग स्लायसिंग वगैरे सगळं सगळं युटिलाइज होईल. अर्धा कोड ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, आता मी वोवल चेक केले ते. जमेल? एकदा ट्राय करून बघा. येस, समजलं आहे का? का समजलं आहे का? हे बघा, सोपं आहे, सरळ एकदम. बघा, एखादा शब्द ज्याच्यात वॉवेल नाही, ओके, पहिला अल्फाबेट कोणतं टार्गेट करायचं सांगा, कोणाचं तरी नाव सांगा. रोहित. ओके, आता इथे काय रोहित आहे. येस, तर चेक काय करायचं, पहिला अल्फाबेट हा काय पहिला अल्फाबेट आहे, याच्यामध्ये ए ई आय ओ यू पैकी कोणता अल्फाबेट आहे का? नाहीये. नाहीये, मग काय करायचं या केसमध्ये, हा आर कुठे मूव्ह करायचा लास्टला, म्हणजे काय आलं पाहिजे ओ एच आय टी आणि काही लेंडला आर, त्याच्या पुढे काय लावायचंय ए वाय. इझी आहे. हा, जर दुसरं एखादं नाव सांगा ज्याच्यात वॉवल असेल, ए वरून आहे का कोणाचं नाव? आदिती. ओके, जर ऑलरेडी वॉवल असेल तर काय करायचंय फक्त, येस, काय करायचंय फक्त ए वाय लावून द्यायचं. समजलं? एवढंच करायचंय. मग पहिला अल्फाबेट कसा चेक करणार तुम्ही, आहे की नाही वोवल, मग तो मूव्ह कसा करणार कॉन्कॅटिनेशन करून, ते सगळं ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. फक्त जुने पेजेस चाळा जेव्हा तुम्हाला मी स्ट्रिंग शिकवलंय. ठीक आहे, एकदम बेसिक कोड आहे, लहान लेकरांसाठी दिलेला कोड आहे हा. तुम्ही चॉकलेट खाता ना रोज, तुम्ही पण लहान आहे मग त्या कंडिशन मध्ये. काय झालं युवराज, कसं फील होतंय हॉट सीटवर? हे दीपक सरांची पर्सनल चेअर आहे. दूरच्या आपल्या चेअरवर खूप पैसा आहे. हा, भारी भारी बसणार उलट होऊ शकतं बरं का, तुमचा पैसा सरांकडे जाऊ शकतो. आता इथे दोन वर्ड आहे, वर्ड आणि ऍपल, हे घेऊ शकता तुम्ही. एक कोणताही वर्ड टाकायचा आणि त्याच्यासाठी फंक्शन बनवायचंय फक्त. फंक्शन थ्रू एवढंच कळलं पाहिजे आपल्याला की करायचं काय. तुमच्या नोट्स मध्ये मागे सगळं लिहिलंय, कसा पहिला वर्ड काढून घ्यायचा, मग एंडला कसं लावायचंय, चेक कसं करायचंय, सगळं नॉलेज आहे.
हा मग कोणच तरी यायचं आहे शब्द मला थोडं सांगणार अल्फाबेट प्लस ए प्लस अल्फाबेट नसेल काय करायचंय पुढचा हात सगळं मागे लावायचा थोडासा शांतपणे विचार करा कारण की कोड खूप सिंपल आहे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला लगेच येऊन जाईल कोणाला कोड म्हणजे लॉजिक बद्दल काही डाऊट असेल टास्क बद्दल डाऊट असेल तर मला विचारा सांगतो तुम्हाला आम्हाला काय करायचं मोठीला वाढ काय आम्हाला करायचं कसं करू शकतो स्लायसिंग काय पॉईंट काय सांगायचं काय व्हॅल्यू काय ये ना अवघड आहे का तुम्हाला इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचा विचार करा मी काय सांगितलं हा काय पहिला शब्द काय चेक करायचा मला हा याचे इंडेक्स काय आहे A0 किंवा ज्याच्यात पण तुम्ही स्टोअर करणार A0 आहे येस पुढचा शब्द कसा सेपरेट करू शकतो मी स्लायसिंग नाही 3 शब्द कसे काढू शकतो मी पहिला सोडून दुसऱ्यापासून मला कसं काय हा कसा ब्रेक करणार मी स्लायसिंग थ्रू हा स्टार्ट पॉइंट स्टॉप पॉइंट लागतात ना हा ब्रेक करून घ्यायचा हा ब्रेक करून हा याच्यानंतर ऍड करायचा A0 प्लस A0 त्याच्या पुढे काय लिहायचंय प्लस AY थोडस नोटबुक बघा स्लायसिंग बघा इंडेक्सिंग स्लायसिंग बघा तिकडे लक्ष द्या सगळ्यांनी स्क्रीनवर लक्ष द्या एखादा शब्द आहे ओके आता हा वर्ड नावाचा शब्द आहे काय वर्ड घेतला पहिला पहिला डिजिट चेक कसा करणार तुम्ही पहिला जो पण अल्फाबेट आहे कसा चेक करणार इंडेक्स कसा घेता इथे हा काय चेक करणार मी इथे सपोज या वर्डला मी काय करतो आता हा वर्ड आहे त्याला काय केलं मी एक्स इज इक्वल टू काय लिहिलं मी वर्ड लिहिला कशामध्ये तो स्टोर एक्स मध्ये पहिला अल्फाबेट कसा चेक करू मी इफ एक्स 0 कशामध्ये चेक करायचंय वॉवल्स मध्ये कसं चेक करणार मी A E I O U इथपर्यंत समजलंय आता काय याच्यामध्ये वॉवल आहे का पहिला वॉवल आहे का पहिला नाही मग काय करायचंय वॉवल नसेल तर पहिला शब्द कुठे घेऊन जायचा एंडला म्हणजे काय बनेल तो शब्द ORDW आता तुम्हाला इथे डोकं काय लावायचंय की जस्ट सेकंड तुम्हाला इथे डोकं काय लावायचंय सिंपल की हा हा कसा सेपरेट केला मी काय लिहिलं त्याला सेपरेट करण्यासाठी A0 हा पुढचाही शब्द तुम्हाला सेपरेट करावा लागेल उरलेला स्लायसिंगने करायचंय तो काय यूज करायचंय स्लायसिंग स्लायसिंग कसं वापरायचंय ते तुम्हाला सांगितलंय काय करावं लागेल नंतर हा X0 मध्ये ठीक आहे मग जे पण तुम्ही स्लायसिंग केलंय प्लस काय लिहावं लागेल X0 पुढे काय लिहिणार प्लस AY
हे पुढचे 3 शब्द कसे काढणार तुम्ही? एक्स कसं काढणार? एक्स स्टार्ट पॉइंट काय, सपोज 1 मेन्शन केलं आणि पुढे काहीच मेन्शन नाही केलं, होईल का? स्लायसिंगची प्रॅक्टिस नाही केली सर आम्ही कधी. मग फक्त गोष्टी सेपरेट करायचे, कोड एकदम इझी आहे. नोटबुक चाळा, फक्त एक एक टास्क सेपरेटली करा. आणि जर ओव्हल असेल तर फक्त काय लिहायचंय पुढे? वर्ड, म्हणजे एक्स प्लस ए वाय एवढंच लिहायचंय. काय रॉकेट सायन्स आहे त्याच्यामध्ये? बघा, तुम्हाला 10 मिनिटं देतो, ट्राय करून बघा, नाही तर मग मी सांगूनच देईल तुम्हाला. फर्स्ट लेटर सेपरेट करा, मग उरलेला वर्ड सेपरेट करा. त्याच्यामुळे त्या लावायचे जो कॉन्स्टिट्यूट असेल ना, त्याकडून काय आला पाहिजे? ए काय आला पाहिजे? झालंय का इकडे? गर्ल्स मध्ये कोण झालंय का? काय लागते ना? काय माझं पहिलं कॉलेज काय पुढचे काय
आपण मला स्प्रे काय लावायचं तुला त्यानंतर काय लावायचं आणि जर बॉबल असेल तर काय करायचं डायरेक्टली ओके सगळ्यांनी स्क्रीनवर लक्ष द्या आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आता सपोज तुम्ही जो वर्ड घेतलाय जो पण शब्द घेणार आहे तो कसा स्टोअर करायचा सपोज एक्स मध्ये ओके पहिला शब्द काय घेतला मी वर्ड असं कन्सिडर करा पहिला शब्द मी काय घेतला वर्ड आता मला काय चेक करायचंय त्याचा पहिला अल्फाबेट कसा प्रिंट करेल सपोज मला पहिला अल्फाबेट प्रिंट करायचा आहे त्याचा कोणत्या पण शब्दाचा पहिला अल्फाबेट कसा प्रिंट करू मी काय लिहू शकतो मी इंडेक्स 0 काय प्रिंट होईल डब्ल्यू मिळाला मला मला काय चेक करायचंय डब्ल्यू वॉवल्स मध्ये आहे की नाही कसं चेक करणार मी इफ एक्स 0 कशामध्ये इन AEIOU येस असेल तर काय करायचंय मला आता काय आहे सपोज नाहीये जर नाहीये तर काय करावं लागेल नाहीये तर त्या केसमध्ये काय करायचंय मला जो डब्ल्यू आहे तो कुठे आला पाहिजे एंडला शिफ्ट करायचा आहे आणि त्याच्या आधी काय आलं पाहिजे ORD म्हणजे मला काय करावं लागेल डब्ल्यू आणि या ORD ला सेपरेट करावं लागेल मग हा पार्ट कसा सेपरेट करू मी आता काय ऑप्शन याला स्लाइसिंग मध्ये स्लाइसिंगला ऍबसेंट होता का तुम्ही दोघी स्लाइसिंग करताना आपण काय लिहितो स्टार्ट पॉइंट आणि इथे स्टॉप पॉइंट आपल्याला एंड पर्यंत पाहिजे म्हणून मी स्टॉप पॉइंट टाकणारच नाही ओके इथे मी थोड्यासाठी लिहितोय पास ठीक बघा आले का तीनच गोष्टी म्हणजे याने काय होतं स्टार्ट कुठून झाला हा 0 वन पासून सुरू झाला आणि कुठपर्यंत गेला अप टू एंड म्हणजे मला काय भेटला उरलेला शब्द भेटला आहे येस मग काय करायचंय मला या शब्दाच्या नंतर काय आला पाहिजे डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे काय आताच्या कंडिशनला X0 मग मी इथे काय लिहू शकतो येस इथे काय लिहू शकतो मी प्लस काय X0 बघा झालं उलट ORDW आलं उलट नंतर काय सांगितली मी कंडिशन पुढे काय लावायचंय AY मग प्लस AY आलं समजलंय आता आपण याला थोडस ब्रेक करूया आता ब्रेक कसं करायचं आपल्याला पहिले काय काढायचंय फर्स्ट अल्फाबेट मग त्यासाठी मी काय लिहितो फर्स्ट अंडरस्कोर लेटर काय लिहिलं मी फर्स्ट अंडरस्कोर लेटर ठीक आहे पहिला अल्फाबेट कसा काढणार आपण X0 हा काय झाला तुमचा पहिला अल्फाबेट क्लिअर अप टू दिस येस मग त्याच्यानंतर काय लिहिणार मी इफ फर्स्ट लेटर कशामध्ये आहे का AEIOU मध्ये आहे का येस जर असेल तर काय करायचं येस आता आपल्याला आपण काय लँग्वेज बनवतोय काय नाव आपल्या लँग्वेजचं येस आपल्या लँग्वेजचं नाव काय पीक लॅटिन मग इथे काय लिहिणार आहे मी जो पण शब्द फॉर्म होणार त्याला काय नाव देणार आहे मी पीक वर्ड येस इज इक्वल टू आता शब्द काय बनवायचा आहे मला उरलेला भाग म्हणजे हा भाग काय
एक्स कुठून स्टार्ट करायचंय, 1 टू एंड प्लस काय, फर्स्ट लेटर काय, x0 प्लस वाय. हा आपला एक पार्ट झाला. जर नसेल तर काय, एल्स बिग वर्ड, इज इक्वल टू काय, तुमचं जे पण कम्प्लीट वर्ड आहे प्लस वाय. चाल एवढंच करायचं होतं. समजलं, एवढंच करायचंय म्हणजे काय, तुमची जी पण ऍडजस्टमेंट आहे ती होते. आता हे काय करायचंय मला, ऍज ए फंक्शन बनवायचं. मग याला काय करेल मी, सिंपल इथे डिफाईन बिग लॅटिन लँग्वेज. ओके, आणि याला पास काय करणार आहे मी, फक्त एक्स. काय पास करणार आहे मी, एक्स. आणि इथे काय देणार मी, इंडेंट. म्हणजे हे सगळं कशाच्या अंडर आलंय आता, या फंक्शनच्या अंडर. ठीक आहे, फंक्शन कुठे कॉल करू शकतो मी, इथे या जागेवर. ओके, आता रिटर्न काय करायचं कोड संपल्यानंतर, रिटर्न रिझल्ट कशात स्टोर आहे आपला, रिटर्न कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोर्ड आहे इथं. अरे आपण हे जे कॅल्क्युलेशन केलं आता, एवढं कॉन्कॅटिनेशन ऍडजस्टमेंट केली, त्याचं उत्तर कशामध्ये स्टोर्ड आहे, कोणता व्हेरिएबल दिसतो इथे तुम्हाला, काय, बिग वर्ड इज इक्वल टू लिहिलंय ना इथे मी. आज झोप झाली नाही वाटतं कोणाचीच. ठीक आहे, आणि इथे काय प्रिंट करणार मी कॉल करून, सपोज इथे लिहिलं मी काय, रिझल्ट इज इक्वल टू काय, बिग लॅटिन, त्याला पास काय करणार मी, एक्स. आणि यांना प्रिंट काय करतोय मी खाली, रिझल्ट. ठीक आहे, आता रन करून बघूया. येस, वर्डचं काय आलंय, ऑड वे, काहीतरी चुकलंय आपलं. बिग वर्ड इज इक्वल टू काय, डब्ल्यू कसा काय आला इथे, प्लस फर्स्ट लेटर प्लस वन वर्ड. ओके, इथे काय झालंय, उलट करायचं आपल्याला. ऑड वे. जर आता मी इथे ऍपल टाकलं काय, या जागेत सपोज मी ऍपल पुट केलं, ऍपल. ओके, कोड समजला आहे का, समजलाय का तृप्ती, काय करायचंय, फक्त कंडिशन दिलंय, जर स्टार्टिंगला वोवल असेल असा शब्द चेंज करा, नसेल तर या वेळेने चेंज करा. एवढंच पार्ट आहे त्याच्यामध्ये. तुमचं कॉन्कॅटिनेशन आहे, इंडेक्सिंग आहे आणि स्लाइसिंग यूज केलेला आहे. ठीक आहे, इंटरव्ह्यू मध्ये स्टार्टिंगला जर तुमचा इंटरव्ह्यू स्टार्ट होतो एकदम बेसिक विचारता, तेव्हा मग तुम्हाला असे जनरलाइज क्वेश्चन असतात. ओके, आणि याच्यामध्ये फक्त आन्सर बरोबर येणं गरजेचं नाहीये, तुम्ही किती पटकन हा कोड कम्प्लीट करता ते पण इम्पॉर्टंट आहे. याच्याने काय समजतं की क्लायंट तुम्हाला जे काम सांगतोय ते किती तुमच्या डोक्यात जात आहे, किती डोक्याच्या वरून जात आहे, याच्यावरून कळतं. आलं लक्षात. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय, टास्क काय आहे ते समजून घेणे, त्याला तुमच्या शब्दांमध्ये डिस्क्राईब करणे आणि तुकड्या तुकड्यांमध्ये टास्क करायचं. आता मी ते काय केलं, पहिला शब्द सेपरेट करून घेतला. कशासाठी, मला काय करायचंय, पहिला शब्द याच्यामध्ये आहे का चेक करणं आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर पुढचा वर्ड मी इथे सेपरेट केला आहे. मग तुमचं जे पण ऍडिशन वगैरे आहे तो पार्ट करून घेतलं. ठीक आहे, आता एखादा टास्क दिला तर जमेल का तुम्हाला,
क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? आता तुम्हाला करायचं काय ते सांगतो. हा कोड घरी जाऊन थोडा स्टडी करा, लाईन बाय लाईन समजून घ्यायचं ट्राय करा, मग तुम्हाला लक्षात येईल. तरी आपण वाटलंच तर एकदा इथे रन करून घेऊया याला. ओके, आता आपला शब्द काय आहे? ऍपल. आपली कंडिशन काय आहे? जर सुरुवातचा अल्फाबेट AEIOU याच्यापैकी असेल तर काय करायचं? फक्त एंडला AY ऍड करायचा आहे, 2 अल्फाबेट ऍड करायचे. तर बघा आता इथून कोड कसा जम्प करतोय. इथे आला, एक्स मध्ये काय आता पूर्ण वर्ड ऍपल. त्याच्यानंतर बघा, येस, तो काय चेक करतोय? फर्स्ट लेटर याच्यामध्ये काय आलं? फक्त ए. इथे काय चेक करतोय आपण? ए याच्यामध्ये आहे का? यस, नो. मयूर काय झालं? नो. मग काय होणार आहे? याच्यामध्ये कोड जाणार आहे आणि एक्स प्लस ए वाय होणार आहे. एक्स मध्ये काय व्हॅल्यू आहे? ऍपल प्लस ए वाय. येस, तिथून बघा कुठे जाणार आहे पुढे कोड? कुठे आला? रिटर्न मध्ये. खाली गेला का एल्स मध्ये? नाही, डायरेक्ट कुठे आला? इथे रिटर्न मध्ये. रिटर्न पासून कुठे येणार आहे बघा तो, जिथून कॉल केला होता. येस, काय आलं? आता एक्स मध्ये काय? या एक्स मध्ये काय? इथल्या एक्स मध्ये ऍपलच आहे. जे रिझल्ट आहे कशामध्ये असेल तो? या रिझल्ट व्हेरिएबल मध्ये. बघूया आलाय का? आलाय रिझल्ट रिटर्न. येस. आता जर याला मी काय करतोय, हा शब्द चेंज करतोय, मी काय टाकतोय? वर्ड. तुम्ही कोणताही शब्द टाकू शकता. आता माझ्या डोक्यात 2च एक्झाम्पल आहे म्हणून मी हा शब्द घेतलाय. ठीक आहे, ओके. आता परत मी काय करतोय? कुठे आलोय आता आपण? वर्ड. वर्ड मधला मी पहिला अल्फाबेट काय करतोय आता बघा? सेपरेट केला. काय आहे पहिला अल्फाबेट? डब्ल्यू. याच्यामध्ये डब्ल्यू आहे का AEIOU मध्ये? नाही. मग कुठे जाणार आहे तो? ही कंडिशन ट्रू आहे का? नाही. फॉल्स साठी काय? एल्स मध्ये जाणार. आला एल्स मध्ये? येस. मग एल्स मध्ये काय करायचंय मला? जो शब्द आहे, आपल्याकडे कोणता शब्द? वर्ड. याचा हा भाग मला सेपरेट करायचा. तो कसा सेपरेट केलाय मी? एक्स वन. वन म्हणजे काय? पहिला शब्द. स्टार्ट पॉइंट लिहिलाय. स्टॉप पॉइंट लिहिला आहे का मी? कुठे थांबायचंय? नाही. मग तो काय करणार आहे? सुरुवात पासून ते एंड पर्यंत, म्हणजे पहिला वर्ड अल्फाबेट पासून एंड पर्यंत पूर्ण शब्द घेणार. त्याच्यानंतर काय लावायचंय पुढे? फर्स्ट लेटर. फर्स्ट लेटर काय आपला? डब्ल्यू. म्हणजे काय? ORD. पुढे काय येणार? डब्ल्यू. त्याच्यानंतर काय लावायचं आपल्याला? AY. बस, तेवढाच एक शब्द बनवायचा. बनला ऑर्डवे. आता इथून कुठे येणार आहे? इथे रिटर्नला येणार. रिटर्न वरून लगेच खाली आणि तुमचा रिझल्ट काय होणार आहे? प्रिंट होणार आहे कन्सोल. झालं. आलं लक्षात? ठीक आहे. हेच तुम्हाला काय करायचं असतं? नोटबुकवर लिहून समजून घ्यायचं राहतं. तास समजायचा, मग तो कसा करायचा? तुमच्या पद्धतीने डोकं लावायचं. असं काही नाही की मी सांगितलं त्याच वेळी तुम्हाला वाटलं नाही आलेला शब्द लिस्ट मध्येच कन्वर्ट करायचा मला, करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता नेक्स्ट थोडासा वेगळा टास्क आहे. मला काय करायचंय? एका लाईन मध्ये सपोज युजरने नंबर काय एंटर केलाय? 8 नंबर एंटर केलाय. युजर कडून नंबर घेऊन टाकतो. नंबर इज इक्वल टू, नंबर इज इक्वल टू इंटीजर इनपुट एंटर नंबर. ठीक आहे. आता युजर कडून नंबर घ्यायचा आहे. सपोज त्याने 8 टाकलाय. कन्सोलवर काय प्रिंट झालं पाहिजे? 8 टाइम्स एकाच लाईन मध्ये काय झाले पाहिजे? स्टार प्रिंट झाले पाहिजे. किती वेळा? 8 टाइम्स. युजिंग फॉर लूप. काय यूज करायचं याच्यात? फॉर लूप. ओके, हिंट देऊ शकतो मी तुम्हाला. याच्यामध्ये काय लिहू शकता? फॉर आय इन रेंज. काय? आता रेंज कुठून कुठे पाहिजे? दरवेळेस काय होणार आहे? युजर नंबर देणार आहे. रेंज फिक्स राहील का? रेंज लिहिताना काय लिहायचं? 0, व्हॅल्यू कसं स्टोर आहे आपली? नंबर मध्ये. ओके. आणि मग प्रिंट काय करायचं तुम्हाला? 8 टाइम काय प्रिंट झाला पाहिजे? स्टार. बघा आता काय डोकं लावतोय तुम्हाला. एकाच लाईन मध्ये झालं पाहिजे. ओके. एका खाली एक झालं, ज्याचं एका खाली एक झालं प्रिंट, त्यांनी मला सांगा. मग मी तुम्हाला ट्रिक सांगेल पुढे काय करायचं.
या दोघांचा काही ऍक्च्युअल कॉल नव्हता का भाऊ? काय म्हणजे? बरं, वीस का? बरं, जे मोबाईल वाटतंय का नाही का? एका लाईन प्ले करावं आहे. बरोबर आहे, त्याच्यावरच एक ऍडजस्टमेंट आहे. तर करून बघा. आशिष काय झालं तर सांगा मला. समजलं काय काय करायचंय? एका लाईन मध्ये जेवढा नंबर लागला तेवढा टाइम्स काय आला पाहिजे, स्टार प्रिंट झाला पाहिजे. तुम्ही लिहिता काय नेमकं ते नाही समजलं मला, कोड मध्ये काहीच लिहिलेलं नाही. काय झालं कुमार? त्यांचा कोड चुकून बरोबर निघाला का काय? झालं का कोणाकडून एका खाली एक प्रिंट झालंय का? ऍटलिस्ट येत आहे एका खाली एक. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय बघा पायथनचा. येस, बस तिकडे लक्ष द्या. आता इथे मी काय लिहिणार, मला काय प्रिंट करायचंय? स्टार प्रिंट करायचंय. किती टाइम्स? 8 टाइम्स. ऑलरेडी ऑलरेडी काय आहे तुमचं इथे 0 to 8 रन होणार आहे. ठीक आहे. आता इथे काय लिहितोय मी नंबर, सपोज 8 लिहिला. काय झालं प्रॉब्लेम? एका खाली एक येत आहे. ते काय येत आहे? एका खाली एक. सपोज मी असं काहीतरी डोकं लावलं, काय इथे लिहिला कॉमा, परत लिहिलं मी प्रिंट स्टार. ऍटलिस्ट 2 स्टार एका लाईन मध्ये आले पाहिजे. आता मी एका लाईन मध्ये लिहिले तर काय झालं, 16 स्टार प्रिंट झाले पण एका लाईन मध्ये आले नाही. सी लँग्वेज मध्ये असं होतं का? हा. तर माझा इथे प्रॉब्लेम काय आहे, याच्या डेफिनेशनचा प्रॉब्लेम. कशाचा आहे? याच्या डेफिनेशनचा. आता असं का बरं बिहेव होतोय? मग काय करायचं या केसमध्ये? प्रिंट हेल्प. कशाबद्दल घ्यायची हेल्प? प्रिंट या फंक्शन बद्दल. ओके, नंबर टाकून द्या. ठीक. बघा आता इथे प्रिंटचं स्ट्रक्चर बघा. काय? व्हॅल्यू, मग त्याच्यानंतर सेपरेशन, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? एंड. एंड मध्ये काय व्हॅल्यू आहे? स्लॅश एन. स्लॅश एन म्हणजे काय असतं? न्यू लाईन, नेक्स्ट लाईन. म्हणून काय होतंय बाय डिफॉल्ट, तो काही टाईप केला की त्याच्यानंतर नवीन लाईनला घेऊन जातो. मग अशा केसमध्ये आपण काय करणार इथे? अशा केसमध्ये काय करायचं? सिम्पली एंडची व्हॅल्यू चेंज करायची. ती कशी करणार? इथे काय लिहिणार आहे मी? कॉमा एंड इज इक्वल टू काय? ऑलरेडी एंड काय? स्लॅश एन आहे. तर त्याच्या जागी काय करायचं होतं? ब्लँक ठेवायची ती जागा. आता काय होईल बघा. 8 लिहिला, आले 8 टाइम्स. येस, आलं एका लाईन मध्ये आता. ठीक आहे. आता दुसरा टास्क काय करायचंय तुम्हाला? आता हे काय झाली, एक लाईन फॉर्म झाली. फक्त मला काय फॉर्म झाला पाहिजे? स्क्वेअर फॉर्म झाला पाहिजे. काय स्क्वेअर म्हणजे काय? 8 असे प्रिंट झाले पाहिजे. त्याच्या खाली सुद्धा काय झालं पाहिजे? 8 टाइम्स. म्हणजे काय? एका खाली एक पण 8 लाईन्स आणि असे पण 8. स्क्वेअर फॉर्म झाला पाहिजे. आलं लक्षात? आता इथपर्यंत लॉजिक कळलंय तुम्हाला? की जर तुम्हाला एक सिंगल लाईन बनवायची आहे, एक फॉर लूप लागणार. आता या केसमध्ये काय आहे?
ही लाईन पण आहे, पण ही उभी लाईन पण आहे ना, त्याला पण काय लागणार तुम्हाला? दुसरा फॉर लूप लागेल. त्याच्यासाठी काय लागेल तुम्हाला? दुसरा फॉर लूप. ठीक आहे, हे सगळं कशासाठी आहे? हे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन आहे. इंटरव्ह्यू मध्ये तुमचं डोकं खराब करायसाठी हे क्वेश्चन राहतात. आता काय होतंय, फक्त एक सिंगल लाईन प्रिंट होते आपल्याकडे. आता काय झालं पाहिजे, ही अशी प्रिंट झाली पाहिजे, पण याच्यासोबत खाली पण 8 टाइम्स प्रिंट झाली पाहिजे. म्हणजे काय फॉर्म होईल? स्क्वेअर फॉर्म होईल. आलं का यश लक्षात? काय करावं लागेल इथे? काय करावं लागेल? सपोज मी हाच फॉर लूप थोडस कॉपी केला आणि याच्यामध्ये पेस्ट केला, तर काय येईल आन्सर इथे? बघा, थोडस विचार करा. एकामध्ये एक फॉर लूप लिहू शकतो मी. काय होईल? ठीक आहे, हे यूज करायचं म्हणजे आपल्याला असं करायचं, पण त्याला काय करायचं नेमकी? फॉर्म मध्ये पण काय पाहिजे आपल्याला? आतमध्ये त्याच्यामध्ये पण काय पाहिजे मला? फॉर्म. आता तुम्ही काय केली? एक लाईन ड्रॉ केली. पण तुम्हाला आता काय करायचे? हे कशासाठी? हे लाईन ड्रॉ करण्यासाठी मला काय पाहिजे? कॉलम साठी पाहिजे. एका खाली एक, एका खाली या अप्रोच. पण नंतर या अप्रोचवरच येणार. आता काय करेल मी इथे? सिंपल, या फॉर लूपनी काय होतंय माझं काम? ही लाईन फॉर्म होते. काय फॉर्म होत आहे? एक लाईन बनते. मला काय पाहिजे आता? याच्या खाली एवढेच 8 सेगमेंट पाहिजे. मग मी काय करणार इथे? अगेन फॉर. आता आय यूज करून झालाय माझा. जे काय लिहू पुढे मी इथे? काय लिहू शकतो मी इथे? जे रेंज रेंज कुठून कुठे? परत 0 टू नंबर्स. येस, सॉरी, नंबर. इथे काय लिहू मी आता? ह्याच्यामध्ये काय लिहू शकतो मी आता? बर, प्रिंट काय? स्टार. परत एंड वगैरे काही लिहू का इथे? चला, इथे परत काय? स्टार लिहिला मी, कॉमा, एंड इज इक्वल टू काय? ब्लँक स्पेस. ओके. आता बघा काय होऊ शकतं इथे. 8 काय आलं? एकाच लाईन मध्ये आले. का बरं? कुठंच एंटर होत नाहीये. कुठंच काय होत नाहीये? एंटर. थोडासा जर मी इथे स्पेस देऊन टाकला तर काय होईल बघा. त्या जागेवर आपण थोडा स्पेस देऊया. 8 म्हणजे काय होतंय इथे? काय या पॉइंट्सला काय होतंय? एंटरचा पॉइंट येतोय. मग मी काय करू शकतो याच्यामध्ये? काय झालं पाहिजे? 8 वेळा प्रिंट झाल्यानंतर, 8 वेळा प्रिंट झाल्यानंतर आपण कुठे गेलो पाहिजे? नवीन लाईनला. ओके, 8 वेळा प्रिंट कुठे येतोय? या पोझिशन मध्ये. मग नवीन लाईनला जाण्यासाठी इथे काय लिहू शकतो मी? फक्त ब्लँक प्रिंट. ब्लँक प्रिंटच्या एंडला काय आहे? स्लॅश एन. म्हणजे काय होणार आहे? बाय डिफॉल्ट तो काय होणार? एंटरला जाणार. आलं? येस, असे पण 8 आहे, असे पण 8 आहे. थोडस याला सुटसुटीत करायचं असेल, इथे काय करू शकतो मी? स्पेस देऊ शकतो. आला परफेक्ट स्क्वेअर सारखा आता? यस, आला. आता हे कशाच्या फॉर्म मध्ये? ही आयडिया कशाची आहे? हा कोड कशाचा आहे? हा सी लँग्वेजचा कोड आहे. कशाचा कोड आहे हा? सी लँग्वेजचा. एकदा लिहून घ्या कोड. खूप अर्जंट आहे यश. काय झालं वैभव? वैभव टेन्शन मध्ये होऊन डायरेक्ट. जे क्वेश्चन घेतोय ना त्याची घरी प्रॅक्टिस करा.
इंटरव्ह्यू मध्ये खूप फास्ट विचारतात. कारण की तुम्ही काय पुढचं शिकताय पण मागचं सगळं विसरताय. आणि आपण आत्ताशी 1% सिलेबस झालाय आपला. किती? 1%. 2 वीक्स मध्ये. अजून भरपूर बाकी आहे. बेसिक्स मी फास्ट नाही कव्हर करू शकत कारण की मग तुम्हाला समजणार नाही. पण तुम्ही घरी जाऊन काहीच नाही करत याच्यावरून कळतंय. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. झालाय सगळ्यांचं लिहून? लिहा, पटकन लिहा. चॅट जीपीटीची गरज नाही. तुमच्या ओळखीचे नाही. येस, झालंय. लिहून झालंय सगळ्यांचं. आता हे काय आहे? पायथनच्या स्टाईल मध्ये. हा फॉर्मॅट काय आहे? हा पायथनच्या स्टाईल मध्ये. जर मला थोडस याला शॉर्ट करायचं असेल, सॉरी, सी लँग्वेजच्या स्टाईल मध्ये, याला जर मला शॉर्ट करायचं असेल, मी काय लिहू शकतो इथे? प्रिंट स्टार मल्टिप्लाइड बाय कॉन्कॅटिनेशन अलाउड याच्यामध्ये नंबर. काय लिहिणार इथे? स्टार इंटू नंबर. तरी मला सेम आन्सर मिळेल. येस. आता याच्यामध्ये परत मी थोडा स्पेस ऍडजस्ट केला. झालं, आलं. इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. आता सपोज मला काय करायचंय, मला हे स्क्वेअर नकोय, मला काय पाहिजे? ट्रायंगल पाहिजे. राईट अँगल ट्रायंगल. कसा दिसेल तो ट्रायंगल? पहिले 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, 4 स्टार, असं ट्रायंगल फॉर्म झाला पाहिजे. काय करता येईल याच्यामध्ये? एकच जागेवर चेंज आहे, फक्त एकच पॉइंट चेंज करायचा आहे. आता तुम्हाला रेक्टँगलचं लॉजिक कळलंय. लॉजिक समजलंय सगळ्यांना? स्क्वेअर कसा फॉर्म झालाय? हो, नाही? आता इथे काय करायचंय? ट्रायंगल फॉर्म करायचंय. काय करावं लागेल इथे? ऍडजस्टमेंट. हा, नंबरच्या जागेवर काय करू? नंबरच्या जागेवर आय टाकून बघूया. जे +1 सांगतायत, चॅट जीपीटी बघून सांगतायत. हा, इथे बघा, आता 8 लिहिला मी. काय आला? ट्रायंगल आला. का बरं आला ट्रायंगल? कसा काय ट्रायंगल फॉर्म झाला? तर त्याच्यासाठी काय पाहिजे आपल्याला? कोड कसा रन होतोय ते समजलं पाहिजे. हम्म. आता इथे नंबर काय टाकतोय मी? 8. ठीक आहे. इनिशियली नंबर काय आहे? यस, हो, नाही, पटापट बोला. नाही तर 7 वाजेवर थांबवू शकतो आपण. हा, ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं? आय मध्ये व्हॅल्यू काय? आता काय व्हॅल्यू आहे मध्ये? 0. आता इथे काय प्रिंट होईल? 0 टाइम्स स्टार. काही प्रिंट होईल का? नाही. त्याच्यानंतर काय झालं? आय ची व्हॅल्यू काय झाली? 1. आता काय होईल? 1 टाइम स्टार प्रिंट होईल. किती वेळा? 1 टाइम. ठीक आहे. इथे कन्सोल मध्ये आला 1 स्टार. येस. त्याच्यानंतर आय ची व्हॅल्यू काय झाली आता? 2. स्टार मल्टिप्लाइड बाय 2. किती टाइम स्टार येतील इथे? 2 टाइम्स आले. परत आय ची व्हॅल्यू काय झाली आहे? 3. आले 3 टाइम स्टार. 4, 5 अप टू 7. 1 2 3 4 5 6 7. ओके, झालं इथपर्यंत? समजलं आहे? आता हाच ट्रायंगल काय करायचंय मला? उलटा करायचंय. म्हणजे कसा फॉर्म झाला पाहिजे हा? लेफ्ट साइड आहे. स्टार स्टार स्टार, असा उलटा स्टार आला पाहिजे. याचा आन्सर तुम्हाला आज येईलच याची काही गॅरंटी नाहीये, पण तुमचे एवढे आन्सर बरोबर निघाले म्हणून मी होप ठेवून चालतोय. येस, हा समजला कसा फॉर्म झालाय?
आलं लक्षात? आता हा फॉर्म करायचा उलटा. विचार करा, आता थोडासा हिंट देतो मी. आता तुम्ही काय करताय, फक्त स्टार प्रिंट करताय. स्पेस द्यायची गरज आहे का तुम्हाला इथे? नाही. पण इथे काय प्रिंट करायचंय तुम्हाला? स्पेस प्रिंट करायची आहे. काय प्रिंट करायचंय? पहिल्यांदा काय येणार आहे? 3 वेळा स्पेस आणि एकदा स्टार, नंतर 2 वेळा स्पेस, 2 वेळा स्टार. आता विचार करा काय करावं लागेल इथे. समजलंय? तास समजलाय? ठीक, करून बघा आता. घरी प्रॅक्टिस करा, घरी प्रॅक्टिस करा, नाहीतर लय खराब आला तो इलँडला. AIML भरपूर डेंजर आहे. अदिती प्रेझेंट आहे का? आशिष, किरण, कोमल, प्रथमेश. प्रथमेश ऍबसेंट का बरं राहता एवढे तुम्ही? आतापर्यंत का बरं होते असं? आतापर्यंत रिलेशनशिप मध्ये होता, काल ब्रेकअप झाला, आता मी रेग्युलर फ्रेंड. असं काही आहे का? येस, नील, ओम पगारे, ओम मरमाट, रोहित रिठे, रोहित कदम. आज ते शिस्तीत जाऊन तिकडे असले, इकडे क्वेश्चन विचारतो म्हणून. ऋषिका, संकेत. कुठे आहे संकेत? कुठे गेला ते संकेत? तुम्ही आणि प्रथमेश काय जॉईंट व्हेंचर चालवलं होतं का काही ऍबसेंट राहायचं? हे का दोघे एकत्र गायब राहत मित्र आहे, तर मग वेगळा डाऊट येईल बरं का पोरांना. येस, सारिका.